ओम नमो भगवते वासुदेवाय. महात्मा मंडळी असतात ना की वेळोवेळी येणाऱ्या विपत्तीतून आपदातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात आणि त्याप्रमाणे अनुसरणही करतात. अनेक वेळा प्रजावृद्धीतही प्रसंग होतात आणि प्रजाचा संहारातही प्रसंग ओढवतात. पण अशा वेळेला अन्य प्रकारचे प्रयोग केले जातात. पण त्यांना माहिती असतं कुठलीही एक परिस्थिती कायम एकाच प्रकारे समोर उभी राहते. अनेक प्रकारामध्ये अनेक रूपांमध्ये परिस्थिती समोर उभी राहते आणि त्याप्रमाणे उपाय करावे लागतात. पृथू महाराजांना जेव्हा पृथ्वीने विनंती केली तेव्हा त्यांनी विचार केला आणि त्यांना असं वाटलं की तिच्या बोलण्यात काही सार आहे, तथ्य आहे, काही लोकांना प्रिय वाटेल, लोकांच्या हितात असेल असा की भाग त्या बोलण्यात आहे. आणि म्हणून पहिल्या प्रथम पृथू महाराजांनी स्वयंभू मनूला वासराच्या रूपात समोर आणलं आणि आपल्याच हातामध्ये समस्त धान्य बीजरूपी दूध ह्या गोरूप पृथ्वीकडनं मिळवलं. अर्थात पृथ्वीसारखे अन्य विद्वान सुद्धा जे कोणी असतात ते सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला आवश्यक आणि हितकारक असं सार ग्रहण करत असतात. तेव्हा त्यांनी सुद्धा पृथ्वींनाच अनुसरून त्या गोरूप वसुंधरेकडनं आपल्याला जे काही अभिष्ट होतं ते सगळं मिळवलं. ऋषींनी बृहस्पतींना वासरू बनवलं आणि इंद्रियरूप पात्रामध्ये म्हणजे वाणी, मन आणि श्रोत्र ह्या पात्रामध्ये वेदरूप असं पवित्र दूध तिच्याकडनं मिळवलं. देवतांनी इंद्राला वासराच्या रूपात त्याची कल्पना करून सुवर्णमय पात्रामध्ये अमृत, वीर्य म्हणजे मनोबल, ओज म्हणजे इंद्रिय बल आणि अन्य शारीरिक बल या रूपात तिचं दूध दोहन करून मिळवलं. दैत्य आणि दानवांनी असुर श्रेष्ठ अशा प्रल्हादाच्या ठिकाणीच गोवत्साची कल्पना केली आणि लोहपात्रामध्ये मदिरा आणि आसव अशा स्वरूपातलं दूध त्यांनी मिळवलं. गंधर्व आणि अप्सरा यांनी विश्वावसूला वासरू बनवलं आणि कमलरूप पात्रामध्ये संगीत, माधुर्य आणि सौंदर्य रूप दूध प्राप्त केलं. श्राद्धाचे अधिष्ठाता जे महाभाग पितृगण आहेत त्यांनी आर्यमा नावाच्या पितृश्वराला वत्स बनवलं आणि मातीच्या कच्च्या पात्रामध्ये श्रद्धापूर्वक कव्य म्हणजे पितरांना अर्पण केलं जाणारं अन्न अशा स्वरूपात ते दूध मिळवलं. पुढे कपिल देवजींना गाईचं वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धांनी अणिमादी अष्टसिद्धी आणि विद्याधरांनी आकाशगमन इत्यादी अनेक विद्या या स्वरूपातलं दूध मिळवलं. किमपुरुषादी अन्य मायावी शक्तींनी मय नावाच्या दानवाला वासरू बनवलं आणि त्या पृथ्वीरूप गायीकडनं अंतर्धान होणं, नानाविध विचित्र रूप धारण करणं इत्यादी अनेक प्रकारच्या संकल्पही मायावी विद्यारूप दूध तिच्याकडनं मिळवलं. याच प्रकाराने यक्ष, राक्षस आणि भूत पिशाचादी मांसाहारी जीवांनी भूतनाथ रुद्राला वासरू बनवलं आणि कपाल रूप अशा पात्रामध्ये रुधिरा स्वरूप दूध मिळवलं.
फणा नसलेले जे सर्पजीव आहेत ते काय, किंवा फणा असलेले नाग, विंचू वगैरे सगळे विषारी जे जीव आहेत त्यांनी तक्षकाला वासरू बनवलं आणि मुखरूप पात्रामध्ये विषरूप दुधाची प्राप्ती केली. पशूंनी भगवान रुद्राचं वाहन असलेला जो बैल त्याला वासरू बनवलं आणि वनरूप पात्रामध्ये तृणरूप दूध प्राप्त केलं. मोठमोठ्या अकराळ विकराळ दाढा असलेले आणि मांसाशन करणारे जे जीव होते त्यांनी सिंहरूप बछड्याच्या द्वारे आपल्या शरीररूपी पात्रामध्ये कच्च मांस हे जणू काही दूध आहे असं ते मिळवलं आणि गरुडाला वासरू बनवून पक्ष्यांनी कीट पतंगादी चर आणि फलादी अचर पदार्थांना दुग्धरूपात प्राप्त केलं. वृक्षांनी वडाला वत्स बनवलं आणि अनेक प्रकारच्या रसरूप दुधाची प्राप्ती केली आणि पर्वतांनी साक्षात हिमालयाला वासरू बनवलं आणि आपल्या शिखररूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातुरूपाच्या दुधाची प्राप्ती केली. ही पृथ्वी तर अनेक अभिष्ट वस्तूंची प्राप्ती करून देणारी आहे. नाना रत्ना वसुंधरा असं त्याला म्हटलं जातं. आणि या वेळेला ती महाराज पृथूंच्या अधीन होती, त्यांच्या सत्तेखाली होती आणि म्हणून ज्याला ज्याला जे जे हवं होतं ते ते सगळं त्यांनी आपापल्या पुढाऱ्याला, नेत्याला वासरू बनवलं आणि आपल्याला जे हवंय त्याला योग्य असं पात्र बनवून ते दूध रूपानं या पृथ्वीरूपी गायीकडनं प्राप्त केलं. मैत्रेयजी विदुरांना सांगतायत, विदुरजी अशा प्रकारे पृथू आणि बाकी सगळ्या अन्नभोजींनी भिन्न भिन्न प्रकारच्या दोहन पात्रात आणि भिन्न भिन्न प्रकारच्या वत्सांची कल्पना करून ज्याला जे अभिष्ट होतं ते भिन्न प्रकारचं अन्नरूप दूध पृथ्वीकडनं घेतलं आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे महाराज पृथू इतके प्रसन्न झाले की त्या पृथ्वीबद्दल त्यांच्या चित्तामध्ये वडिलांना आपल्या मुलीबद्दल, कन्येबद्दल जसा स्नेह निर्माण व्हावा तसं त्या पृथ्वीबद्दल प्रेम निर्माण झालं. कारण ही पृथ्वी त्यांच्या दृष्टीने सर्व काम दुहा होती आणि त्या पृथ्वीचा त्यांनी कन्या रूपामध्ये स्वीकार केला. एरवी राजा हा पृथ्वीपती असतो आणि पृथ्वीचा भोक्ताही असतो. पण ह्या पृथ्वीने विनंती केल्याप्रमाणे विविध जीवांनी, विविध व्यक्तींनी आपल्याला अनुकूल असलेलं दूध योग्य त्या पात्रात आणि योग्य त्या जीवाला, व्यक्तीला वासरू बनवून ते मिळवलं आणि पुढे त्या सगळ्यांचं पोषण व्हायला लागलं. त्यानंतर राजाधिराज पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकानं पृथ्वीवर जे डोंगर जे होते, पर्वत होते, ते फोडले आणि संपूर्ण भूमंडल साधारणतः सपाट केलं, समतल केलं आणि प्रजेच्या पालन पोषणाच्या व्यवस्थेमध्ये वडील ज्याप्रमाणे कुटुंब प्रमुख असतात आणि आपल्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांच्या पोषणाची काळजी घेतात, तसं महाराज पृथू प्रजेच्या पालन पोषणासाठी व्यस्त झाले. ह्या समतल भूमीमध्ये प्रजेसाठी जिथे तिथे यथायोग्य त्यांनी निवासस्थानांचेही विभाग केले. अनेक गावं, कसबे, नगर, दुर्ग, गवळ्यांची वस्ती, पशूंना राहण्यासाठी गोठे, तबेले, सैन्यासाठी छावण्या, शेतकऱ्यांसाठी गावं आणि पर्वतांच्या पायथ्याशी छोटी छोटी खेडी अशी त्यांनी बसवली.
महाराज पृथूंचा अवतार होईपर्यंत पृथ्वीवर कोणी कुठेही कसंही राज असेल, पण हा पहिला राजा होता की ज्यानं राज्यात एक प्रकारची शिस्त आणली. कोणी कुठे राहावं, काय उद्योग करावा, शेती कशी करावी, कर कसा वसूल करावा, ह्या सगळ्या गोष्टी पृथू ह्या राजामुळं पहिल्यांदा अस्तित्वात आल्या. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ह्या महाराज म्हणूनच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये जिथे सरस्वती नदी पूर्वमुखी होऊन वाहत होती, तिथे या राजा पृथून 100 अश्वमेध यज्ञ करण्यासाठी दीक्षा घेतली, निश्चय केला. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.